सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये प्रियजनांनो, हा समय दिलेला आहे परमेश्वराने तुम्हाला मला त्याची स्तुती त्याची आराधना करण्यासाठी, त्याच्या नावाचं जय जयकार करण्यासाठी. प्रियजनांनो, सुंदरचं वचन मला मिळालेलं आहे नवा करार याच्यामध्ये लूक शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि सुंदर हेडिंग आहे जकई. प्रियजनांनो, जकई प्रत्येकांना जकईचा सगळ्यांना ती गोष्ट माहीत आहे जकयाची. प्रियजनांनो, हे जे जिवंत वचन आहे परमेश्वराचं, ते वचन आपल्याला ते जकईसाठी होतं, ते आज माझ्यासाठी आहे, ते आज तुमच्यासाठी आहे. प्रियजनांनो, जकई कसा होता प्रियजनांनो, आज आपल्या स्वतःचा पण हृदयांतकरणाचा आपण स्वतः परीक्षण करा. प्रियजनांनो, मी कशी होते, मी कसा होतो. जेव्हा मी स्वतःची साक्ष देणार प्रियजनांनो, जेव्हा मी येशू मसीला ओळखत नव्हते, भले मी ख्रिस्ती कुटुंबात जन्मले, माझे आप्पा तमिळ ब्राह्मण शास्त्री पंडित ज्याला म्हणतात, पंडिताच्या पेक्षा पण पंडित, भयंकर पंडित, जनेऊ वगैरे घालून एकदम ते लग्न लावणारे पुजारी असे ते होते. परमेश्वराने त्या कुटुंबातून माझ्या आप्पांना निवडले. प्रियजनांनो, ही मोठी साक्ष आहे. आणि त्यांनी देवाची सेवा केली, ते पाळक झाले आणि त्यांनी देवाची सेवा केली आणि शेवटच्या दिवसापर्यंत, मरणाच्या आधीपर्यंत त्यांनी प्रियजनांनो देवाची जिवंत वेदीच्या निगडीत जाणं आणि देवाचं प्रबोधन, त्याचं पवित्र पवित्र शरीर रक्त खाणं आणि प्रार्थनेत तत्पर राहणं त्यांनी सोडले नाही. आणि याचा खूप अभिमान आहे मला आणि खूप आनंद आहे प्रियजनांनो, की असे माझे वडील एका ट्रू ख्रिश्चन नेकरावानी त्यांनी सेवकाई केली. आणि आनंदाने जेव्हा ते त्यांचं फ्युनरल होतं प्रियजनांनो, तेव्हा मी त्यांचा चेहरा पाहिला की त्यांचा चेहरा हसता होता. प्रियजनांनो, माझ्या आप्पांचा चेहरा हसता चेहरा होता. मग म्हटलं, अरे बापरे आप्पा, तर हसू राहिले. म्हटलं, आम्ही सर्व रडत होतो आणि माझ्या आप्पा हसताना चेहरा पाहून मला ते तेव्हा नाही समजलेलं, पण आता मला समजलं की ते का हसत होते, की परमेश्वराने त्यांना सुखदुःखात घेतले यासाठी ते खुश होते. प्रियजनांनो, हा आप्पांची साक्ष होती. आता माझी साक्ष ही आहे की जेव्हा मी परमेश्वराला, प्रभू येशू मसीला ओळखले नव्हते, तेव्हा मी खूप विचित्र व्यक्ती होते. प्रियजनांनो, कोणाचं न ऐकणं आणि उद्धट रीतीने वागणं आणि घमंड होता मला. मी घमंडी होते प्रियजनांनो, की मी एवढी ग्रॅज्युएट 15वी शिकलेली, बापरे, मी ग्रॅज्युएट नर्स आहे, मी एवढं GNMचा डिप्लोमा घेतला, मी खूप प्राऊडी होते प्रियजनांनो. आणि खूप मला गर्व होता, मला समजायचं नाही, पण मला खूप गर्विष्ठ होते. परंतु जेव्हा मी प्रभू येशू मसीहला ओळखले, माझा गर्व चूर झालं, संपलं, फ्रेश गर्व संपलं. आणि जसं जेव्हा जकईला प्रभू येशू मसीहला भेटण्याच्या आधी जकयाचं जीवन कसं असते प्रियजनांनो, तो लोभिष्ठ असतो, त्याला पैसे खूप आवडतात, पैशाच्या कुठल्या तो घेतो, असा जवळ घेतो आणि लोकांकडून लुबाडतो पैसे. टॅक्स कलेक्टर तो असतो, परंतु तो लुबाडून सुद्धा तो पैसे घेतो त्या गरिबांकडून. तर सर्व जे ते लोक असतात, यहुदी लोक जे आहेत, त्यांना कसं वाटते, बापरे, हा तर किती पापी आहे, हा जकई तर किती दुष्ट पापी आहे. प्रियजनांनो, आणि तो खूप हे होता, म्हणजे खूप प्राऊडी होता तो. परंतु तो ऐकायचा की प्रभू येशू मसीह किती चमत्कार करत आहे. गावोगावी जात असताना प्रभू येशू मसीहचा सुसमाचार त्यावेळेस पसरत चालला होता. गावोगावी, नगरात प्रभू येशू मसीहने काय काय केलं. आंधळ्यांना बरे केले, वाकलेल्यांना सरळ केले, 4 दिवस मेलेल्या लाजराला जिवंत केले, 38 वर्षाच्या दुखनाईताला बरे केले आणि जन्मांधळा भिकारी जो होता त्याला डोळस केलं, त्याला न्यू ब्राईन डोळे दिले.
प्रियजनांनो, हे सर्व ऐकून जकाईच्या आत्म्यातून तळमळ, मला प्रभू येशू मसीला भेटायचं आहे. काय हो, तो शरीराने ठेंगणा होता आणि सर्व जे तिकडचे जे लोक समुदाय होते प्रियजनांनो, सर्व उंच, टॉल, हायटेड, सर्व उंच हट्टे कट्टे तगडे लोक होते. तर हा विचार करायला लागला, आता प्रभू येशू मसीह या मार्गातून जाणार आहेत, पण मी त्यांना पाहणार कसं? प्रभू येशू मसीहला मला बघायचं आहे, तर प्रभू येशू मसीहला मी कसं पाहणार? मी आहे ठेंगणा, आता मी कसं करू? तिकडं असते एक उंबराचे झाड. प्रियजनांनो, माझे बाबा, माझ्या मम्मीचे वडील, माझे बाबा, त्यांच्या घरामध्ये उंबराचं झाड होतं आणि आम्ही लहान असताना त्या उंबराच्या झाडावर चढायचो, पण आम्हाला तेव्हा नव्हतं समजत काय तो. आता मला आठवते, त्या उंबराच्या झाडावर तो जखई जाऊन चढतो एकदम टोकावर, कारण उंबराचं झाड चांगलं टॉल आणि मोठं असते, मजबूत असते. उभा राहून वाट पाहतो की प्रभू येशू मसीह या मार्गाने आता येणार, मी रेडी आहे. पण प्रभू येशू मसीहला बघण्यासाठी त्याची तळमळ, त्याची आत्म्याची तळमळ बघा किती आहे. तो उभा राहून वाट पाहतो आणि तसाच प्रभू येशू मसीह येत आहे. प्रभू येशू मसीह त्याच्या हृदयांतकरणाला जाणतो, कारण तो परमेश्वर आहे. बरोबर प्रभू येशू मसीहला वर पाहिले, जकया खाली उतर, तोरा कर, मला आज तुझ्या घरात यायचे आहे. प्रियजनांनो, तेव्हा जकयाला काय आनंद झाला. प्रियजनांनो, किती मोठा आनंद तो जकयाला झाला की तो पळत पळत उतरला, तोरा करून तो उतरला आणि फार आनंदाने प्रभू येशू मसीहला आपल्या घरात स्वागत केलं त्याचं. प्रियजनांनो, आणि प्रभू येशू मसीहकडे, प्रभू येशू मसीहच्या जवळ जे लोकसमुदाय उभे होते ते कुरकुर करायला लागले, अरे हा पाप्यांच्या घरी चाललेला आहे, तो किती पापी दुष्ट आहे जकई, त्याच्या घरी चालला प्रभू येशू मसीह. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीह जेव्हा जकयाच्या घरात जातात, प्रभू येशू मसीह एकही क्वेश्चन करत नाही की का जकई तू एवढे पैसे लुबाडले, असं का केलं, काहीच प्रश्न नाही, नो क्वेश्चन. प्रभू येशू मसीहकडे केवळ जकई पाहतो आणि पाहिल्यावर त्याला पश्चाताप होतो. आणि पश्चाताप करत तो म्हणतो, प्रभू मी ज्यांचे मी कुंभाळून घेतले, लुबाडून घेतले, ते त्यांना दुप्पट देईल, आणि कोणाकडून फार एनी घेतले मी लुबाडून, त्यांना 4 पटीनं देईल. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीह म्हणतात, आज या घरात तारण आले आहे, कारण हाही दाविदाचा अनुकूर आहे, हाही दाविदाचा पुत्र आहे. बघा काय, हाही कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधाव्यास व ताराव्यास आला आहे. बघा, प्रभू काय म्हणतो जकई, प्रभू पहा, मी आपले अर्ध द्रव्य दारिद्र्यास देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करीतो. बघा, पण प्रभू येशू मसीह काय म्हणतात, येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. प्रियजनांनो, किती सुंदर देवाचं वचन आहे, किती सुंदर परमेश्वर आपलं जीवन बदलून टाकतो. प्रियजनांनो, ख्रिश्चन हा धर्म नाही. प्रभू येशू मसीह आपलं जीवन बदलून टाकतो. तर आपण प्रभू येशू मसीहचे फॉलोवर आहोत, आपण ख्रिस्ती आहोत. प्रियजनांनो, म्हणून हे रिलिजन नाहीये, आम्ही
येशू मसीला फॉलो करणारे, त्याच्या मार्गात चालणारे आम्ही त्याचे लेकर आहोत. प्रेज लॉर्ड. असा प्रभू येशू मसीह आपली जिंदगी बदलून टाकतो. आपल्यातला घाण दुष्ट अंधार जो आपल्या हृदयांतकरणात जो सैतानाने आपल्याला त्याच्या अंधाराचा गुलाम करून ठेवलेला आहे, त्या गुलामातून ते जे सगळं गुंता असतो पापाचा तो गुंता आणि ते पापाचं जे दुष्टाईनं आपल्याला भरलेलं हृदयांतकरण जो दास होऊन जातो सैतानाचा, त्या दुष्ट सैतानाच्या जाळ जसं टाकतात, जसं फिशरमॅन जशी जाळ टाकतो फिश काढण्यासाठी, आणि जे हंटर असतात ते पक्ष्यांना प्राण्यांना मोठे प्राण्यांना वशमध्ये आणण्यासाठी हंट करतात हंटरनं आणि जाळ्यांच्या द्वारे. तसा सैतान आपल्यावरती जाळा टाकतो पापाचा आणि मोहपाश टाकून, जसं हवाबाईला मोह टाकला त्या झाडाला पाहण्यासाठी, त्या फळाला पाहण्यासाठी, आणि ती त्या मोहपाशात पडली आणि तिनं परमेश्वराची ऐकली नाही. परमेश्वराच्या आज्ञाला जी आज्ञा एकच आज्ञा दिली ती भंग केली. प्रेज लॉर्ड. आज म्हणून माझ्यावर आणि तुमच्यावर मृत्यू आलेला आहे. आपण तो ओढून घेतला, सैतानाचे गुलाम झालो आपण, आणि त्या मृत्यूतून आजाद करण्यासाठी प्रभू येशू मसीह स्वर्गीय पिता परमेश्वराचा एकुलता एक प्रिय पुत्र, एकुलता एक आवडता प्रिय पुत्र, परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या महानशा पवित्र आत्म्याच्या द्वारे, कुमारिका मरियेच्या द्वारे बेथलेमात गायच्या गोठ्यात प्रभू येशू मसीहनं जन्म घेतला. प्रेज लॉर्ड. जसं गीत मध्ये म्हटलेलं आहे, तो आपल्याला त्या पापाच्या जाळ्यात, त्या पापाच्या खाईमध्ये, त्या पापाच्या दलदलीत तो पाहू शकला नाही आपल्याला. प्रेज लॉर्ड. का? कारण त्याची प्रीती आतो नाते परमेश्वर प्रेम है. प्रेज लॉर्ड. गॉड इज लव. देव प्रीती आहे. प्रेज लॉर्ड. त्याची प्रीती एवढी आहे की तो आपल्याला असाच सोडणार नाही. भले माझा मुलगा दारू पितो, घाण वागतो, शिव्या देतो, पण मी आई म्हणून त्याला कसं सोडू? त्याच्यासाठी मी रोज प्रार्थना करेन आणि माझा प्रभू येशू मसीह त्याला बदलेल. प्रेज लॉर्ड. आज तुम्हाला समय आहे, पश्चाताप करा, प्रभू येशू मसीहच्या चरणात या. बघा, तो आज तुम्हाला समय दिलेला आहे. पश्चाताप करा, लीन नम्र व्हा. तो वाट पाहते, तो तुम्हाला सोडणारच नाही. कारण त्याची प्रीती अटूट आहे, अपार आहे. त्याची सीमाने त्याच्या प्रीतीचा लोचुंबक आपल्याला धरून आहे. जगातलं तलवार भाला, मरण जीवन, अधिपती, देवदूत, कोणीच आपल्याला त्याच्या प्रीतीपासून दूर करू शकत नाही. प्रेज लॉर्ड. हे मानसाभिवचन आहे. प्रेज लॉर्ड. त्याची प्रीती एवढी आहे आणि त्याने आपल्याला दोनच आज्ञा दिली की आपल्याला संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण खोल हृदयांतकरण जीवात्म्याने देवावर खरी प्रीती करावी. आणि दुसरी आज्ञा की जशी आपण स्वतःवर प्रीती करतो तशी आपल्या शेजारावर प्रीती करावी. या दोन वचनात पूर्ण बायबल परमेश्वराने बाइंड अप केलेला आहे. प्रेज लॉर्ड. फक्त आपल्याला प्रीती करायची, सर्वांवर दया करायची, सर्वांना क्षमा करायची. प्रेज लॉर्ड. आपली जिंदगी परमेश्वर बदलून टाकतो. प्रेज लॉर्ड. हो प्रेज लॉर्ड. आज मला जेव्हा मी पहिले ट्रेनमध्ये जायचे ना, मला खूप राग यायचा. अरे बापरे, किती लोक आहेत, पाय ठेवला जागा. पण मी आज म्हणते, परमेश्वराने हे सर्वांना बनवलेलं आहे, आम्हा सर्वांना बनवलेलं आहे आणि सर्व त्याचे लेकर आहे. आज त्यांच्या डोळ्यावर जो अंधार आहे, तो अंधार परमेश्वर त्याच्या समयात दूर करेल. पण आमचं काम काय? आम्हाला त्याची सुवार्ता सांगायची आहे. फक्त एकच सांगते मी ट्रेनमध्ये,
गॉड इज लव। प्रभु यीशु मसीह तुमसे बहुत प्यार करता है। तुम्हारी माँ, जन्म देने वाली माँ तुमको भूल सकती है, दूध दूध पिलाने वाली माँ तुमको भूल सकती है, लेकिन प्रभु यीशु मसीह तुमको भूल नहीं सकता। वो तुमसे बहुत प्यार करता है। लोक माझं ऐकतात प्रियजनांनो, हे पण देवापाशी फार दया आणि कृपा आहे मस्त पापीवर, की मी त्याची सुवार्ता सांगते आणि लोक शांतीने ऐकतात। प्रियजन, त्याचं वचन आपल्याला पेरायचं आहे आणि त्या पुढे त्याचं कार्य तो करणार आहे। प्रियजन, पण आपलं काम काय आहे? पेरणी करायची आहे ना। जसं शेतकरी काय करतो? पेरणी करतो आणि फळ कोण देते? पीक कोण देते? परमेश्वर देतो। पीक कोणी मनुष्य देऊ शकतो का? पाऊस कोणी मनुष्य देऊ शकतो का? प्रियजनांनो, कोणीच ते देऊ शकत। कोणता मायगला देऊ शकत नाही, कोणता सायंटिस्ट नाही देऊ शकत। तो जो सायंटिस्टांचा सायंटिस्ट आहे, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, देवादिदेव, खुदावन खुदा, तो आपला परात्पर परमेश्वर, तो आपला त्रेक एक परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देतो। संपूर्ण गौरव, मान, महिमा, धन्यवाद, संपूर्ण श्रेय आपल्या त्रेक एक परमेश्वराला मी देते। परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या आशीर्वादाने ओतप्रोत भरून काढो। आमेन।